आम्ही 5 एकर कांदा लावला होता. 5 एकरमध्ये 15 एकर टारल्या फक्त कांदा यावर्षी निघाला. मी 2-3 दिवसापासून प्रत्येक 2-4 गावामध्ये आजूबाजूचे गाव आहे फिरतो आहे, पण लेबरच मिळत नाही बिलकुल. की यावर्षी कांद्याला भाव पण नाही. त्यात मार्केटमध्ये प्रत्यक्षामध्ये 1200-1300 रुपये भाव आहे. यावर्षी उन्हाळ्या कांद्याचं जे काही क्षेत्र आहे ते ऍक्च्युअली प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप घटलेलं आहे. कारण की जे काही वातावरण जे काही आहे निसर्गाचं ते अतिशय लहरी असल्यामुळं आम्ही 5 एकर कांदा लावला होता. 5 एकरमध्ये 15 एकर टारल्या फक्त कांदा यावर्षी निघाला. आणि याचं वालं वैशिष्ट्य असं झालं की यावर्षी लेबरचा इतकी मोठी अडचण आली त्या मध्य प्रदेशमधील लेबर लगन सराईमुळे आणि उन्हामुळे दमच धरायला तयार नाही. आणि स्थानिक लेबर तर कामच करत नसल्यामुळं या ठिकाणी शेतीचं जे काही काम मजुरांचं नियोजन कसं करावं तेच कळत नाही. मी 2-3 दिवसापासून प्रत्येक 2-4 गावामध्ये आजूबाजूचे गाव आहे फिरतो आहे, पण लेबरच मिळत नाही बिलकुल. त्यामध्ये जे काही शासनाने मजुरांना जे काही योजना दिल्या, लाडकी बहीण असेल, स्वस्त धान्य दुकानामध्ये जे काही रेशन मिळत असेल, त्याच्यामुळं मजूर उन्हामध्ये काम करायला कुठेही तयार नाही. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला इथून पुढे स्वतःच काम करावं लागेल शेतामध्ये. त्याच्यामुळं आम्ही हा जो काही कांदा निघालेला आहे तो स्वतःच संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी भरत आहे. याचे कारण पण असं आहे की यावर्षी कांद्याला भाव पण नाही. त्यात मार्केटमध्ये प्रत्यक्षामध्ये 1200-1300 रुपये भाव आहे, परंतु प्रत्यक्ष कांदे 700-800 रुपये मार्केटमध्ये विकतो. त्याच्यामुळं खर्च तर पुढे निघणारच नाही. त्याच्यामुळे साहजिकच कांदा साठवणूक आपल्याला करावं लागेल. शासनाला एकच या ठिकाणी आपण मागणी करूया की 2000 रुपयाच्या आसपास जर कांदे विकले तर कुठेतरी शेतकऱ्याचा जो काही खर्च आहे तो भरून निघेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.